हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. आणि माझे मजेचं कारण बघा तर माझ्या मजेचं कारण माझी आई, माझी मम्मा ती आहे माझ्याकडे, तर म्हणून मी मजेत आहे. तर आता मम्मीने मला छान डोसे करून दिले, एकदम कुरकुरीत. माझ्या आवडीचे डोसे खाल्ले मी. मग आम्ही एकत्र बसून चहा पिला. मम्मा, चहा कसा झालता? मस्त छान झाला होता. छान झाला होता? मग नक्की का? मग आम्ही चहा पिला, थोड्याशा गप्पा मारल्या, थोडासा आराम केला. आता बघा माझी मम्मा काय करते. शांत बसतच नाही माझी मम्मा. इकडं आलं तरी मी हे करते आणि मी ते करते. आता बघा मला एकदम छान डोसे बनवून दिले. आता पण म्हणे थांब, तुझ्या केसाला आपण तेल लावूया. तेल लावत नाहीस तू स्वतः, मी आहे तर मी लावते. तेल आणि काहीतरी घेतलंय बाबा तिने ते पेल्यामध्ये बनवून. तर ते लावायला घेतलंय तिने आता माझ्या केसांना. हळू राहा ना ग मग मम्मा. नाही बेटा, जायचंय घरी. का ग मम्मा? जाऊ दे. असंच करते बाबा तू, कधीच येत नाही राहत माझ्याकडं. परत येते, परत बार राहते. भैयाला ये म्हणलेलं, आलं येतो म्हणला का नाही? नाही ना, त्याने नाही या म्हणून तर नाही येते, म्हणून जायचंय ना. नाही येते. चंपी करू नको. थोडस लई तेल नको ना ग लावू. तेल कसं काय जास्त झालंय का जरा? तेल जास्त झालं. लिंबूचा वासही नाही. हा, लिंबू कमी पडलाय, काय करायचं? काय म्हणते मग मम्मा अजून? काय नाही बेटा, निवांत आहे का तू? हा म्हणताय. आता जाते. राहा म्हणलं तर भैया येईल घरी. राहा म्हणलं तर हो, काय नको. जावयाच्या घरी राहू नये. सांग आता का राहून विचारायला जावं, सांग. जावय काय तसं नाही हो, जावयाच्या घरी जास्त पाहुणचार नसतो. लेकीच्या घरी जावयाच्या म्हणण्यापेक्षा तेवढं फक्त तेवढंच असतं. मग जावयाला जावई समजायचंच नाही, मुलगा समजायचं. मग मुलाच्या घरी तर राहू शकते ना. हा, मग राहा मग आता. राहते परत एकदा येऊन. हळू हळूच लावावे. आज तुला पण सुट्टी होती ना? तुला पण सुट्टी, मला पण सुट्टी. हा, सुट्टी नव्हती, ऍडजस्ट करून घेतली ना. बुधवारी होती मला. अगं कशी चंपी करायली तू माझी. चंपीच करून टाकली तू तर. चंपी नाही केली. लगेच धुवू नको ह्याला. लगेच धुवू नको. हा, उद्या दिवस. आता उद्या सकाळी धुणार ना मम्मा. काय उपयोग आहे मग तेल लावून? सांग की मी. तसं नसतं, ते तेल मुरलं पाहिजे डोक्यात. अगं मग रात्रभर मुरल की आता. नाही किती मुरायचंय अजून. थोडं पुढं सर. खाली गेला आईंचा फोन आलता. अहो बरं आहे का मला विचारायला? हा, लावता ताईंचा फोन. अहो हाय कळलं. कळलं का? बर, झालं का मम्मा? झालं, त्यांचं काम चाललेलं आहे. लई बिझी माणूस आहे तुझा जावई. बघ ना, होला हो पण उत्तर दी नाही. असं आता काम चाललेले असतात. नाही हो पण उत्तर दी नाहीत. स्वच्छ आहे. स्वच्छ ठेवते मी डोकं, नाही तुमच्यासारखी नाही.
झक्का पाहिजे बोल काय पाहिजे मार पाहिजे मग काय कोण देणार मार मी देणार कोण देणार? हा काय भांडायचं की मला हा तुम्ही भांडायचं की मला कशाला मारल्यावर मग बोलणारच ना मग. काय म्हणणार तुम्ही माझ्या लेकीला हातच कसा लावला असं म्हणणार माझी मम्मी. आणि मग मी सांगते माझी मम्मी काय म्हणणार. मग बर मला माहित आहे माझी मम्मी काय म्हणणार. बघा कसं काम चालू आहे ह्यांचं मोबाईलमध्येच. हा बघा लई कामात असतात बघा. जा इकडे काय बघू काय म्हणणार परत हात लावायची हिंमतच नाही झाली पाहिजे. मग लय मारणार कोण कुणाला मारल कुणाला तुला हा मारू का मारू का मम्मीला विचारा की. मम्मी बघा काय म्हणती विचारा. जय जय करंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले पुढे बोला. एकेची देव चुकलं तोची साधू ओळखावा. देवतेची जाणार. केस गळतात काय अजून तुझे? चुकीचंच बोलतेत बाबा. हा. केस गळतात काय तुझे? नाही हे काय ते विंचर नाही गुंता काढला नव्हता. काढू का गुंता अहो. मधात? बोला काय म्हणता मग अजून? गुंता काढू का जरा? नको मम्मा माझी मी काढते. काढू दे की जरा. नको मम्मा म्हणा ना काहीतरी. नाही बाबा का सासूबाई म्हणते माझ्या पोरीला लय त्रास आहे ते तर म्हणतीच माझी मम्मी. मी तरी काय सांगत नाही तुमच्याबद्दल. आता काय करावं एवढं चांगलं सांगते लय सांगायला एवढं चांगलं सांगते एवढं चांगलं सांगते ना आहे ना का मम्मी. मग काय? फक्त चांगलं चांगलं सांगते की नाही. हा. वाईट कधी सांगितलंय का. लय काय वाईट नसेलच वागून तर काय सांगणार? काय सांगणार अगं पण किती भरोसा जावा यावर. पण मी सांगते का कधी वाईट काय. नाही. चांगलंच सांगते ना. सांगितलंच नाही मला. मी उलट बोलतो मला सांगते तसं नाही का मम्मा तसं नाहीये. ए गप ना होय वा. हा आहो हा बोल ना. ऐकलत का. ऐका की बोल मम्मीला राहा म्हणा तुम्ही. म्हणलं की मग राहते मम्मी. म्हणलंय बघ नाहीत राहत मम्मा राहा ग. सकाळी मॉर्निंग शिफ्टला जायचंय. सोडून येता का मग मम्मीला. लगेच 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 लईच गडबड झाली का. हा. हा. बस ग थोडा वेळ. जाऊ दे की. बस थोडा वेळ 5 मिनिटं. सोडून कुठं सोडायचं इथं सोडा. कुठं सोडणार तुम्ही. घरपोच सोडलं तर घरपोच सोडलं तर लईच भारी होईल. हा? ठेवून सोडा गं. हाय. लांब आहे घरी. घरपोच सोडलं बनवायचे ठेव ना मोबाईल. अहो घरपोच सोडलं तर भारी होईल. सोडून येतो चला हा चला सासूबाई चला. बघा आळशी जावई कसा आळस देतोय. तुला काय आपलं मोबाईल बघ की हाय. आहे का हाय हाय. नीट सोडा माझ्या मम्मीला. एक मिनिट थांबा. गाडीवर पाडून बिडून ठेवताल. भैयाला जर फोन करते. फोन करताय मग मी तर काम करू का करा करा. मम्मा तेवढं पाहिलं पाहिजे नाही व्हायचं जाऊ दे चला किती वेळ लागेल तरी तुम्हाला? काय म्हणता मग मला 2 अजून. तास लागतील. हा बघा फिरवला परत केसावर हात. फिरवू दे की माझी केस आहे तुला काय होतंय असं का करतात बॉयज लोक सारखं सारखं. ऍक्टिंग मग काय ते म्हणतात तुला इम्प्रेशन पाड. इम्प्रेशन काढतो तुझ्यावर घरातल्या असे फिरवतात आता माणसं तोंडावर आलीत केस असं माग असं म्हणून मुली करतात का असं बघितलं का तुम्ही. नाही करत. आता मला तेवढंच काम आहे मुली बघायचं नाही बघत का मुली. बायको आहे बघायला आता. कशाला बघायचं पोरींकडे पहिलं बघायचे का मग. काय बी प्रश्न विचारू नको मला गप्प बस आजी कधी यायच्यात. आजी काय माहिती आता झाला कार्यक्रम येईल 2-3 दिवसात. येतील काय. तुम्ही फोन केलता का आजींना या म्हणून. केलता की आजी तुमच्या फोनची वाट बघते. हाय काय कधी करताय मग फोन. करतो थोड्या वेळात
डाळिंब खाल्ली का? चहा पिला का? मग आता काय पाहिजे? आता काय ना काम करायचंय सासूबाईला सोडून. कुठं सोडता मग मम्मीला? सोडते ना गोष्ट आपलं. नको, घरपोच सोडून या. हां चालते. चालतंय नक्की? होय होय. नीट न्या माझ्या मम्मीला. होय होय. पाडू बिडू नका गाडीवर. बस बस कळलं. मग आता निघाले काय? निघाले जाऊ का? बाय मम्मा. लवकर ये मम्मा. बाय बाय चलो बाय बाय बाय. बाय बाय.